मी भावना माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये तुमचं सहर्ष स्वागत. कसे आहात सर्वांना? श्री स्वामी समर्थ. माझ्या बहीण भावांना रक्षाबंधनच्या हार्दिक शुभेच्छा सर्वांना. सकाळी उठून हळदीचं लेपन केलं आज, कारण पौर्णिमा असल्याच्याने मी देवपूजा आणि हळदीचं लेपन केलं. छानपैकी रांगोळी काढली, मग नंतर देवपूजा केली. देवपूजेच्या नंतर मी नारळ वगैरे बदलवलं, आजची पौर्णिमा असल्याच्यानं. मस्ती भरे मन की भोली सी आशा, चांद तारों को छूने की आशा, आसमानों में उड़ने की आशा, दिल है छोटा सा. माझ्या भाच्याजवळ श्रेयसच्या नावाची राखी टाकली होती बनवायला. हे बघू शकता, अशी बनवली. आज तुमच्यासोबत मी गुलाबजामुनची रेसिपी शेअर करते. रेडीमेड गुलाबजामुनचं मिक्स केलेलं पाकिट आणलं मी. असं भिजून घ्यायचं, त्याचा घटसर गोळा करून घ्यायचा, चांगलं मऊ लुसलुशीत. मग नंतर असे गोळे तयार करायचे. मग ते गोळे तयार झाल्यावर कढईतनी तळून घ्यायचे. गोळे लालसर होईपर्यंत होऊ द्यायचे चांगल्यापैकी. जास्त नाही टाकायचे, थोडे थोडे टाकत जायचे, कारण जास्त टाकले की ते फुटतात. मग ते गोळे तयार करून घ्यायचे. अंदाजे एका पाकिटाला अर्धा किलो साखर घ्यायची. त्याच्यामध्ये पाणी टाकायचं अर्धा ग्लास. ते मग मस्त गॅसवर ठेवून द्यायचं होईपर्यंत, एक तार होईपर्यंत. मग इकडे खोबरं खिसायला घेतलं, विलायची घेतली. खोबरं चांगलं खिसून घेतलं मी. त्याला थोडं डेकोरेट करायसाठी मी फ्रूट कलर वापरला, लाल, ऑरेंज, पिवळा. फ्रूट कलर वापरून मी असे खोबरा खिसला कलर असे बनवून घेतला. पाक तयार झाला. हे पहा, मग मी त्याच्यात थंड गुलाबजामुन टाकून दिले. या प्रकारे झाले आपले गुलाबजामुन. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. रात्रीच्या टाईमचं शेत कसं दिसते पा. आमच्या शेतातली रक्षाबंधन कशी झाली ते तुमच्यासोबत मी शेअर करते. चला, स्नेहल तयारी करते राखीची. स्वर्ग सी धरती